परमेश्वराची योजना किती निराळी असते ना। आपण मर्त्य जीवाने त्यात ढवळढवळ केली ना की त्याचा बॅलन्स बिघडतो। मर्त्य म्हणजे मृत्यूच्या अधीन असलेले, नश्वर किंवा ज्याला मरण आहे असे लोक म्हणजे आपण। जसं की पाहता परमेश्वर तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला उधळी बायको देतो। मग आपण काय म्हणतो, हे भगवंता कसली जोडीदारीने दिली किंवा कसला जोडीदार दिलाय मला असला, म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो। पण त्याची ती योजना मात्र अचूक असते। आपल्याला भगवंताचा हेतू समजत नाही, पण आपण फक्त दुःखी होतो तो बाहेरचा देखावा पाहून। जसं की बघा आता आपण कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो, आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य पाहतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि फक्त स्वरूपाला भाळून आयुष्यातले निर्णय घेतो। आणि म्हणूनच आपण एक दिवस खूप वैतागतो, पस्तावतो आणि परमेश्वराने भलताच जोडीदार आपल्या गळ्यात मारलाय असं देवाला कोसत बसतो आणि शेजाऱ्याच्या बायकोकडे पाहून तिला सुलक्षणी खूप छान आहे असं म्हणतो। आणि याच्यात सगळी चुकी म्हणजे आपली मनुष्याची असते, पण आपण ती मानायला तयारच नसतो। नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी आज संध्याकाळी सुरुवात केली। तर कसलं मस्त वातावरण वाटतंय पहा आपल्या टेरेसवरती, आपलं पिरॅमिड, त्याच्यामध्ये लाईटी लावलेल्या आणि हे पहा झाडं। दिवसा नाही मला जास्त एवढं काही असं वाटत टेरेसवरती आल्या, पण सकाळ संध्याकाळी इतकं प्रसन्न वातावरण वाटतं ना। आणि आता हे पहा रातराणीचं झाड आहे ना, ते मस्त फुललंय ना, त्याचा सगळा वास आहे ना सगळ्या टेरेसवरती पसरलाय, रातराणीच्या फुलांचा आणि त्या चाफ्याच्या फुलांचा। आणि अजून एक तुम्हाला दाखवते मी आता, हे पहा स्वयंपाकाला मी इथं लागले, चूल पेटली, सगळं स्वयंपाकाला मी वरती आणलंय। आणि जे दुपार थोडंफार उरलेलं होतं ना, फौजी साहेब लगेच खायला बसले, ड्युटीवरून आले, म्हणले मी थकलोय आणि भूक लागली थोडीशी, तर ते थोडंफार जेवतेच आता स्वयंपाक होईपर्यंत। हा ना, डाळ कांद्याची भाजी बनवली होती, त्यांना खूप आवडती। तर आता पावसाळा म्हणजे गेल्यासारखं झालाच आहे, कधी मध्ये येतंय अजून, पण चला आता पाऊस जाणारच आहे आणि पाऊस गेला ना आपला चुलीवरचा स्वयंपाक सुरू करूया आपण आजपासून। आणि रोज संध्याकाळचं म्हणजे रोज नाही, जसं वेळ मिळेल तसं आपण रेसिपी करत जाऊ इथं चुलीवर। दिवाळीला ज्या लाईटी लावल्या होत्या ना त्या अजून आम्ही काही काढल्या नाही, कारण अजून तुळशीचं लग्न व्हायचंय ना। तुळशीचं लग्न होईपर्यंत म्हणलं डेकोरेशन काही काढायचं नाही, तसंच ठेवायचं आणि तुळशीचं लग्न झाल्यानंतरच मग आपण हे लाईटीच्या माळी, त्यानंतर ते तोरण वगैरे काढून ठेवू। तर हे पहा आपलं पिरॅमिड तर एक नंबर वाटतंय, वरती आलं ना त्या चोपाळ्यावर बसलं ना खाली जाऊशीच नाही वाटत। आणि हे पहा आपले खालची झाडं पण बरेच दिवस झाले मी तुम्हाला दाखवलंच नाही, कारण दिवाळीमध्ये ना खूप कामं असतात ना वरती, म्हणजे जास्त वेळ घालवलाच नाही। तर हे पहा आता लाईटी लागलेल्या आहेत या, आणि हे आपले झाडं। हे पहा आपलं कॉइन प्लांट पूर्ण कापलं होतं या माठातलं बरं का, ते इतकं भारी फुटलंय ना, आता पूर्ण कापलं होतं ते, तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं। आता ते छान परत फुटले। आणि हे पहा ह्या टपात पण लावलं होतं मी, हे पण एकदम मस्त झालं हिरवगार। तर चला आता स्वयंपाक करते मी। पीठ बीठ मळलंय, त्यानंतर मेथीची भाजी, मसाले सगळे वरती आणलंय मी। झालं काय लगेच? हा ना, थंडीमध्ये पण असं थंडी वाजत असली ना, चूल पेटावली ना, सगळी थंडी निघून जाती आणि मग थंडी पण वाजत नाही, स्वयंपाक करायला काहीच वाटत नाही। तर मस्त आता चूल पेटली बरं का, भाजी टाकीते मी सगळ्यात आधी, है ना। हे बघ मसाले काढून आणलेत मी, कढई बिडई पोळपट सगळं घेऊन आले। सगळं केल्यानंतर पहिलं जेवण करतो आपण पहिल्यांदा, हा खूप दिवसानंतर, म्हणजे पावसाळा लागल्यानंतर आपण केलंच नाही ना इथं। कोजागिरीच्या वेळेस आपण दूध तापवलं होतं फक्त इथं। हा आता मला लसूण मेथी बनवायची होती ना, तर त्यासाठी मी लसूण सोलून ठेवला होता, पण 3-4 कांदे असे बारीक कापलेले लागत आहेत ना, तर म्हणलं आता चूल चांगली पेटूस तोवर मग मी कांदेच कापून घेते। आणि राजू मस्त चूल पेटवत होता। ताईंनो तुम्ही सगळ्या मला कमेंटच्या माध्यमातून भरभरून प्रेम देता असं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची। आणि ताईंनो आपल्या युट्यूब चॅनलला आहे ना आजकाल नवीन एक ऑप्शन आलंय,
तर तुम्ही सगळ्याजणी कमेंट करतात ना, कमेंट केल्यानंतर ती कमेंट आहे ना डाव्या साईडला स्वाईप करायची. म्हणजे ती कमेंट आहे ना डाव्या साईडला स्वाईप केल्यानंतर पॉईंट्स येतात, एक स्टार येतो आणि उजव्या साईडला हाईप असं नाव येतं. तर त्या हाईप नावावरती क्लिक केलं ना मला पॉईंट्स मिळतो. तर प्लीज ताईंनो मला तुम्ही नक्की हा पॉईंट देत जा, कारण तुमच्या सगळ्यांच्या पॉईंटनी पण मला खूप मदत होणार आहे. म्हणतात ना थेंब थेंब तळ साचे, ते बरोबर आहे. ते कसं तर हात आपण समोर केला तर तो कमजोर असतो, पण आपण पाची बोटांची जर मुठावळी ना तर ती खूप मजबूत झाल्या जाते. तसंच आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एक एक पॉईंट दिला ना तर मला खरंच खूप मदत होणार आहे ताईंनो, आणि माझ्या कष्टाचं फळ मला मिळणार आहे. त्यामुळे ताईंनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर एक लाईक, एक कमेंट आणि एक स्टार नक्की देत जा. वेळात वेळ काढून तुम्ही मला सगळ्याजणी खूप छान छान कमेंट करता, कमेंटच्या माध्यमातून खूप भरभरून प्रेम देता, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि मी चुलीवरती स्वयंपाक बनवत होते ना तर फौजी साहेबांचा कॅमेरा हे पा सगळ्या गार्डनमध्ये फिरतोय बरं का. गार्डन, झाडं झुडं त्यांचं म्हणजे जीव की प्राण आहेत, त्यामुळे त्यांच्या हातात कॅमेरा आला रे आला की ते लगेच असं मस्त झाडं फुलं सगळं दाखवत बसतात. आता थंडीमध्ये ना मेथी आणि कोथिंबीरचा सीझन चालू होतो, तर बाजारामध्ये भरपूर भाज्या विकायला येतील आता. तर तुम्ही खूप प्रकारे मेथीची भाजी करून खाल्ली असेल, पण लसूण मेथी तुम्ही एकदा करून पहा, एवढी भारी लागते ना. तुम्ही एकदा केली ना तर परत परत करून खातान. आता कढईमध्ये मी 2 चमचे शेंगदाणे घेतले, ते थोडे भाजून घेतले. आणि चण्याची डाळ असते ना डाळ्या, तर त्या नव्हत्या माझ्याकडं, तर मी थोडेसे फुटाणे घेतले सालं काढून. आणि तुमच्याकडं फुटाण्याच्या डाळ्या किंवा फुटाणे नसतील ना तर तुम्ही 1 चमचाभर बेसन पीठ पण भाजून घेऊ शकता. तर तीळ घेतलेत मी 2 चमचेभर आणि सगळं भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याचं वाटण मी नंतर वाटण आता. त्याच्या आधी आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं, थोडीशी मोहरी घालते आणि मोहरी थोडी तडतडली की लगेच 1 चमचाभर जिरा घालते. जिरी पण थोडी तडतडली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे. आणि लसूणी मेथी म्हणतो ना आपण, ते का म्हणतो कारण आपण मेथीला लसूण थोडासा जास्त घालायचा असतो. फ्लेवर पण छान येतो आणि खायला खूप छान लागते. तर लसूण मी थोडासा कापून घेतला होता, तो घातला त्याच्यामध्ये. लसूण पण थोडा हलका भाजला, जास्त जळून पण नाही द्यायचा. त्यानंतर मी लगेच धुवून घेतलेली मस्त मेथीची भाजी घालते त्याच्यामध्ये. आणि मेथीची भाजी जास्त मोठाली नाही ठेवायची, जरा बारीक करायची निसतानाच, नाहीतर मग थोडीशी कापून घ्यायची. आणि आता ही मेथीची भाजी त्याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे एक कलर छान येतो मेथीच्या भाजीला. आता मुलांना ना कॉलेजचं पण भरपूर काम असतं, लिखाण असतं ना, तर मग ते अभ्यास करत होते, त्यांना मी डिस्टर्ब नाही केलं. त्यांना म्हटलं डायरेक्ट जेवण बनलं ना मग मी तुम्हाला आवाज देईन. तर राजू बसला होता मग माझ्याजवळ गप्पा मारत, आणि फौजी साहेब पण होते. आणि आता हे पहा थोडंसं तेल, जिरे, मोहरी, लसूण याच्यामध्ये मी मेथीची भाजी चांगली परतू घेतली, ती काढून घेते आता. आणि आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा परतायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपण मेथी जर घातली ना तर भाजीचा कलर थोडासा चेंज झाल्यासारखं होतं, त्यामुळे मी मेथी काढून घेतली. आणि आता थोड्याशा तेलामध्ये मी हिरव्या मिरच्या 2-3 कट करून टाकल्यात, थोडासा लसूण घातलाय पुन्हा, कारण लसूणी मेथी म्हणल्यावर लसूण जास्त लागतं थोडासा ना, छान लागतं. लसूण घातल्यानंतर मी 2-3 कांदे असे बारीक कापलेले घातलेत त्याच्यामध्ये. आणि कांदा हलका ब्राऊन व्हायला लागला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे. एक मोठं टोमॅटो मी बारीक कापून घेतलंय. आणि हे पहा आता फौजी साहेबांना चुलीवरचा स्वयंपाक एवढा आवडतो ना, त्यांना गावाची सवय ना पहिल्यापासून. मी असं स्वयंपाक करायला लागले आणि चुलीवर तेच खुश होतात. तर ते पण असं जवळ येतात मग आणि मला काही ना काही असं करू लागत आहेत. आणि घरातल्या स्त्रीला काय पाहिजे असतं, घरातल्या सगळ्यांनी समजून घेणं, त्यानंतर असं छोट्या मोठ्या कामामध्ये थोडीशी मदत करणं, तर ती घरातली स्त्री किती खुश राहते ना, यापेक्षा तिला काहीच नसतं पाहिजे. तर हे पहा आता टोमॅटो घातलं मी, कांदा थोडा परतल्यानंतर. आणि टोमॅटो घातलं की लगेच मी थोडंसं मीठ घालत असते, म्हणजे मिठामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट झालं जातं. आता कांदा टोमॅटो परतलं होतं, मी बेसिक मसाले घेतलेत, गरम मसाला, धनिया पावडर, लाल मिर्च पावडर, हळद, कांदा लसूण मसाला. तर आपले जे बेसिक मसाले असतात ना ते थोडे थोडे घ्यायचे, तिखट कसं लागते त्यानुसार. 2-4 हिरव्या मिरच्या पण मी कट करून घातल्या होत्या, त्यानुसारच मी मसाले घेतले होते. मसाले त्याच्यामध्ये घातले, थोडंसं परतले मसाले. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घातलं, म्हणजे कांदा, टोमॅटो, मसाले सगळं एकजीव झालं जाईल. आणि थोडं पाणी घातल्यानंतर 2 मिनिटं मी ते शिजून दिलं. आणि त्यानंतर आपण परतून घेतलेली मेथी ना त्याच्यामध्ये घालायची आणि मस्त हलवून घ्यायचं. आणि हे थोडंसं हलवून घेतलं ना, ते मंद आचेवरती शिजून द्यायचं. तोपर्यंत आपण ते शेंगदाणे, तीळ आणि फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ ते घेतलेलं आहे ना, ते आपण वाटून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालत मिक्सरला एकदम पेस्ट करून घ्यायची.
आता आमचं घर बांधतानाच आहे ना टेरेसवरती पण लाईटीचे पॉईंट काढलेले आहेत आम्ही ना, त्यामुळं लाईटी लावायला असं मिक्सर लावायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर मग एक जुना मिक्सर आहे ना, तो मी टेरेसवरतीच वर ठेवते. आपलं स्टोरूम बनवले ना, आता तिथं ठेवून देते. तर मग वाटण वाटायला बरं पडतं. टेरेसवरतीच मग वाटण वाटते मी. आणि हे पहा आता वाटण वाटूपर्यंत कांदा, टोमॅटो, मसाले, मेथी सगळं मस्त एकजीव झालं होतं. आता आपण हे वाटण वाटून घेतलं होतं ना पेस्ट चांगली, तर त्याच्यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला घट्ट पातळ कसं लागतंय त्यानुसार आपण पाणी घालायचं. आपल्याला जर चपातीबरोबर खायचं असेल ना, तर थोडंसं घट्टच ठेवायचं, छान लागतं. आणि भाकरीबरोबर खायचं असेल ना, तर थोडंसं पाणी वाढवायचं, म्हणजे भाकरीबरोबर खायला छान लागतं. तर आता मेथीची भाजी तुम्ही बघू शकता किती भारी वाटते. दिसती पण छान आणि लागती पण तेवढीच भारी बरं का. तर आपण तीळ, शेंगदाणे आणि फुटाणे घेतले होते. तर आपल्याला किती माणसांचं करायचं ना, त्यानुसार ते वाढवायचं असतं. तर आम्ही 5 जण आहेत ना, त्यामुळं मी 2-2 चमचे घेतलं होतं. 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे फुटाणे. तर तुमचे कमी माणसं असतील ना, तर तुम्ही 1-1 चमचा घ्यायचा किंवा जास्त असेल तर मग तुम्ही अजून 1-1 चमचाभर वाढू शकता. आणि घाई-गडबडीमध्ये तुमच्याकडं चण्याची डाळ किंवा फुटाणे नसतील ना, तर तुम्ही 1 चमचाभर बेसन पीठ भाजून घालू शकता. त्यानी पण छान बाइंडिंग आल्या जाते भाजीला आणि मस्त भाजी होती. तर हे 5 जरा घट्टच ठेवले मी, कारण आम्हाला चपातीबरोबर खायची होती. तर तुम्ही बघू शकता कसली मस्त भाजी झाली ना. आता मी हिला उतरून ठेवते दुसऱ्या चुलीवर आणि लगेच चपाती करून घेते. आणि चुलीवर स्वयंपाक केला ना, स्वयंपाकमध्ये नाही का असा स्मोकी फ्लेवर येतो ना, इतकं भारी लागतं ना जेवण. तर खालूनच मी मसाले, त्यानंतर पीठ मळून आणलं होतं, भाजी धुवून आणली होती. भाजी धुवायला, भांडे धुवायला तसं टेरेसवरती नळ काढलेला आहे आम्ही, पण खालूनच धुवून आणलं होतं मी. तर आता जरा हे मसाल्याचे डबे वगैरे मी 2-2 केलेले आहेत ना, मी टेरेसवरतीच ठेवत असते. पाठीमागं पण मी टेरेसवरती एक बॉक्स केलतं ना, तर हे स्वयंपाकाचं मसाले वगैरे मी बरंचसं असं डबल-डबल तिथं ठेवलं होतं टेरेसवरती. पण आता बॉक्समध्ये ठेवायची काहीच गरज नाही, कारण आपण टेरेसवरती स्टोरूम बनवलंय ना, इतकं भारी झालंय ना ते स्टोरूम. आमचं सगळं सामान त्याच्यामध्ये राहतं. आणि आता एक छोटीशी मांडणी लावून आहे ना, एकदम छोटीशी, तर त्याच्यामध्ये आपले जे मसाले लागतात ना रोज आपल्याला स्वयंपाकाला, तर त्याचे 2 डबे केलेले आहेत ना, तर ते मसाल्याचा डब्बा, तेल, साखर वगैरे हे ते आपलं एक मिक्सर त्या स्टोरूममध्ये तिथं राहत जाईल. वरचं वर आणि खालचं खाली, म्हणजे जास्त खालीवर जाणं येणं होणार नाही. नाहीतर मग पोरांनाच सांगावं लागतं, हे आण बाबा, ते आण बाबा. मग ते पण अभ्यास करतात, मग त्यांना पण डिस्टर्ब होतं आणि आपण तर कवर ते उड्या मारणार आहेत खालीवर. त्याच्यामुळं म्हणलं वरचं वरच ठेवू आपण जरा सामान. तर माझा स्वयंपाक झाला होता, भाजी झाली, चपात्या झाल्या आणि मुलांना आवाज दिला ना, तर ते अभ्यास करत होते, तर ते पण आले मग टेरेसवरती. आता आम्ही थोडंसं बसतो म्हणलं निवांत आणि त्यानंतर जेवण करतो, कारण जास्त वेळ झालेलाच नव्हता. मग काय आता जेवायला दमले स्वयंपाक करून, बसावं म्हणलं थोडं. फुलचित नाही बघ ना, किती भरलंय ती. आता चालू झालंय रशीचे किती फुलायचं बघ आता. येणार येतील. हात नको लाव संध्याकाळचं. लयच फुलं आले बघ, किती वास सुटलाय बघ ना त्याचा. काय सुकले होऊन येतो नाही फुलंच येत नंतर सकाळी फुलंच येत मला वाटतं. आणि ते रातराणीचा वास बघ ना, रातराणीच्या फुलांचा, त्याला मस्त फुलं आले. आकाश आणि मी मस्त चोपाळ्यावरती झोका खेळत बसलो होतो. आणि त्यानंतर सागर पण आला. सागर पण आमच्यात बसला. थोड्याशा गप्पा मारल्या आम्ही कॉलेजच्या इकाड्या तिकाड्या. त्यानंतर म्हणलं चला जेवायला. आणि हे यांची कशी मस्ती चालली आता. भावाचे छोटे मोठे भांडणं, त्यानंतर बहीण भावाचे भांडणं, याच्यात पण एक वेगळंच प्रेम असतं. तर ह्या दोघांचं पण असं कधी मधी होतं बरं का, पण लगेच नीट होते. आकाश सर करतोय बघ बघ, शिक त्याच्याकडून काहीतरी. आई म्हणतोय मला, तू म्हणतो मम्मी. प्रेमाने मम्मी म्हणतात का, आणि आई कशी म्हणतात. त्या दाखा लय भारी आले. ताट दे बघू.
तर असं चुलीवर स्वयंपाक केला आणि चुलीजवळच तिथं जेवायला बसलं ना, जुन्या आठवणी ताज्या होतात. लहानपणी तसंच व्हायचं गावाकडं. स्वयंपाक केला ना चुलीजवळ सगळे मिळून तिथंच जेवायला बसायचो. खूप भारी वाटतं. तर आम्ही पण आता टेरेसवरती असं स्वयंपाक केला ना, सगळेजण तिथं जेवायला बसतो, जेवण करतो आणि त्यानंतर मग टेरेसवरती चोपाळ्यावर मस्त टाइमपास करतो थोड्या वेळा. आम्ही मग खाली जातो. तर फौजी साहेब हे पा मस्त जेवण झाल्यानंतर चोपाळ्यावर येऊन बसलेत. भारी जेवण झाला आज मजा आली खरोखर. हा ना, शपथ फौजी साहेब म्हणते आज मजा आली खरंच लय दिवसांनी. लय दिवसातून. आता पावसाळा लागल्यापासून आपण जेवण बनवलंच नव्हतं ना चुलीवर. हे पा बापले का आता झोका खेळत बसलेत मस्त जेवण झाल्यावर. जेवण झाल्यावर पण लवकर खाली जाऊ वाटत नाही ना. बिलकुल नाही. करमत वरती. थंडी वाढ ना. हा थंडी वाढन. आता ह्या चाफ्याच्या फुलांचा आणि रातराणीच्या फुलांचा वास आहे ना सगळं टेरेसवरती पसरलाय ना, एवढं भारी वाटतंय ना. आणि रातराणीचे फुलं आहेत ना संध्याकाळीच उमलत असतात ना, तुम्ही बघू शकता. त्या झाडाला पानं कमी पण एवढे फुलं असतात. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. राजू आला. राजू गुड नाईट. गुड नाईट. चला शुभरात्री सर्वांना. नाही सुट्टी नाही. मी येईन.